कुंडली गवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बीड शहर एच वाडिया वाचनालय इथे चालू असलेला ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग आणि या अभ्यास वर्गाची ही माझ्याकडे आलेली दुसरी सेवा। मागच्या सेवेमध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाच्या चिंतनाला सुरुवात केलेली आहे आणि त्याची सुरुवातही मीच केलेली आहे दुसऱ्या अध्यायाची। त्यामध्ये आपण दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या 110 ओव्या अभ्यासल्यात। 110। आज आपणास 110 ते 124 यामधल्या 14 ओव्या अभ्यासायच्या। 14 ओव्यावर थोडक्यात प्रकाश टाकून त्यातली एक ओवी उचलायची आणि त्यावर आपल्याला 1 तासाचं प्रवचन करायचं। 110 ते 124 दोनच मिनिटात मागच्या प्रवचनातील प्रस्तावना 2 मिनिटात आणि आपण आजच्या भागाला सुरुवात करूया। आपण पाहिलं मागच्या भागात की ज्ञानोबारायांनी पहिली सिद्धांतिक ओवी टाकली आहे। पहिल्या 100 ओव्यामध्ये देव आणि अर्जुन यांचं डिस्कशन आहे, ते बोललोय आपण, ते झालंय। पण खरी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात झाली 102 नंबरच्या ओवीला। 102 नंबरच्या ओवीला आणि तर ज्ञानोबारा लिहितात, देखे विवेकी जे होती ते या दुहिते न सोचती, होय जा ही भ्रांती मनोनिया। देव बोलतात, अर्जुना जे विवेकी असतात, विवेकी म्हणजे संत, त्याची व्याख्या गेल्या वेळेस आपण बोलले, विवेकी म्हणजे संतच, बाकी कुणी नाही दुसरं। संत ते तर विवेक असणे की जी। अर्जुना जे संत असतात, जे विवेकी असतात, ते जन्ममृत्यू खोटे मानतात। अशी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी चिंतनाची खरी ओवी आलेली आहे। इथून ज्ञानेश्वरी सुरू झालेली आहे। बाकी मागचं डिस्कशन आपण या ओवीला स्पर्श केला। या ओवीवर 1 तास बोललोत गेल्या वेळेस की अर्जुना, संत जे असतात, विवेकी जे असतात, ते जन्ममृत्यू खोटे मानतात। या चैतन्यावर शरीरे येतात आणि जातात, येतात आणि जातात, अर्थात संत जन्ममृत्यू खोटे मानतात। का तर संत आत्मज्ञानी असतात। संत असं समजतात की मी देह नसून आत्मा आहे आणि आत्मा अमर असतो। संत आत्मा असतात, आत्मा विश्वव्यापी असतो, आत्म्याला जन्ममरण नसतं। आत्म्याला जन्ममरण नाही म्हणून संताला जन्ममरण नाही, आणि म्हणून संतांच्या लेखी जन्ममृत्यू हे खोटे असतात। परंतु साधारण जीव आहे, साधारण मनुष्य, तुम्ही आम्ही, आमच्या लेखी जन्ममृत्यू हे खरे असतात। आणि म्हणूनच अर्जुन घाबरत होता की मी कौरवांना कसं मारू, मी पितामहांना कसं मारू, मी द्रोणाचार्याला कसं मारू। कारण अर्जुन साधारण जीव होता, संत नव्हता। फक्त संतांच्या लेखी जन्ममरण खोटं असतं, ही भ्रांती असते। कोणती? जन्ममरण खरं मानणं ही भ्रांती आहे। संतांची भ्रांती गेली आहे म्हणून जन्ममृत्यू खोटे वाटतात। आमच्यापाशी भ्रांती आहे म्हणून जन्ममृत्यू खरे वाटतात। जे खोटं असतं पण खोटं असूनही खरं वाटतं त्याला भ्रांती म्हणतात। आणि सगळा खेळ परमार्थाचा या भ्रांतीवर आहे, सगळा खेळ। जगात सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं, हे अज्ञान आहे, ही माया आहे, ही भ्रांती आहे। जगात सत्य आहे, मी देह संबंधीने माझं, हा फापट पसारा, ही भ्रांती, हे अज्ञान आहे।
आणि जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं ही भ्रांती जाण आहे, ही माया जाण आहे, अज्ञान जाण आहे, आणि याला आत्मज्ञान होणं म्हणतात. आणि जोपर्यंत हे आत्मज्ञान होत नाही, अर्थात ही भ्रांती जात नाही, तोपर्यंत तुम्हाला जन्ममृत्यू खरे वाटतात. परंतु एकदा भ्रांती गेली रे गेली की जन्ममृत्यू तुम्हाला खोटे वाटतात. संतांची भ्रांती गेलेली असते, म्हणून संतांना जन्ममृत्यू खोटे वाटतात. अर्जुनाला ते खरे वाटत आहेत का? भ्रांतीत आहे, अजून अर्जुनाची भ्रांती गेली नाही, म्हणून मी मारणारा ते मरणारे ही भावना आहे, आणि म्हणून शस्त्र टाकले, मी मारत नाही म्हणले. मारतो तर माझेच मरतात, सख्य काय चुलत काय, समोर माझेच आहेत, माझ्या बाजूनी माझे आहेत. समोरचे मारले, इकडचे मारले, कोणतेही मेले, माझेच मरतायत. आणि शस्त्र टाकले का? का मारत नाही? अजून अर्जुन भ्रांतीमध्ये आहे. जोपर्यंत भ्रांती जात नाही तोपर्यंत तुम्हाला जन्ममृत्यू खरेच वाटतात. ज्या दिवशी भ्रांती जाते त्या दिवशी जन्ममृत्यू खोटे वाटतात. आणि मग नरवारा लिहित आहेत की देखे चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पायी, ऐसे जाणे तया नाही व्यामोह भ्रांती. चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पायी, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. जसं पाण्यापासून बुडबुडा तयार होतो, पाण्यावर खेळतो, पाण्यातच विलीन होतो. पाय पाय बुडबुडा जेवता जाय तेवते जळची एकताया आहे, मग विरो अत्वार आहे जळाचे माझे. बुडबुडा पाण्यापासून तयार होतो, पाण्यावर खेळतो, पाण्यातच विलीन होतो. देह चैतन्यावर येतात, चैतन्यावर खेळतात, चैतन्यातच विलीन होतात. हे कुणाला पटतं? ज्याची भ्रांती गेली त्याला पटतं, ज्याचा गैरसमज गेला त्याला पटतं. पण ज्याची भ्रांती गेली नाही त्याला जन्ममृत्यू खरे वाटतात. आणि अर्जुनाला अद्यापही जन्ममृत्यू खरे वाटत आहेत का? तर भ्रांती गेलेली नाही, आणि म्हणून समोरच्याला मारायला तयार नाही. परमार्थात सगळा खेळ भ्रांतीचा आहे. तुम्हाला भ्रांती घालवायची. इथं जगत नावाचा प्रकार नाही, इथं देवच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण मागा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. इथे जगत नावाची वस्तूच नाही, इथं देवच आहे. अर्जुना मी नसे ऐसा कवनू ठावा असे, परी प्राणियांचे दैव कसे जे मीच नाही म्हणते. अर्जुना मी नाही अशी जागाच नाही, पण लोक म्हणतात इथं देवच नाही. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, तुम्ही माझ्या पुढे बसला ती पांडुरंग आहेत. पण अहंकारात बद्ध आहेत म्हणून जीव आहे. अहंकार त्यागला की तुम्हीच पांडुरंग होता. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हा परमार्थाचा मूळ गाव आहे. आम्हाला भ्रांती घालायची. जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, ही भ्रांती जाणं आहे. आणि ज्या दिवशी भ्रांती जाईल त्या दिवशी जन्ममृत्यू खोटे वाटतात. तुम्ही संत बनता, अद्वैतात उभे राहता, मुक्त होता, देव होता. मग इथे प्रश्न असा उभा राहतो. आता खऱ्या ज्ञानेश्वरीला सुरुवात होते इथे की देव बोलतायत, नरवारा लिहित आहेत. देखे विवेकी जे होती ते या दुहिते न मानती, होय जाय हे भ्रांती म्हणून या. विवेकी अर्थात संत या दोन्ही गोष्टीला मानत नाहीत. कोणत्या? जन्म आणि मृत्यूला. जन्म मृत्यू ते खोटे मानतात. पण ते जन्म मृत्यू अर्जुनाला खरे वाटतात का? इथं सुरुवात होते आपल्या आजच्या चिंतनाला. संतांना जन्म मृत्यू खोटे वाटतात का? त्यांची भ्रांती गेली आहे. अर्जुनाला जन्म मृत्यू खरे वाटतात का? नरवारा लिहितात, हे तर नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण की ही आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे. बारकाईने ओव्या आहे का नरवाराच्या? अतिशय ताकदीच्या ओव्या आहेत. मुद्दा असा उभा केलाय मी की संतांना जन्ममृत्यू खोटे वाटतात. अर्जुनाला किंवा तुम्हाला साधारण जीवाला जन्ममृत्यू खोटे वाटत नाहीत. आणि खोटे वाटत नाहीत म्हणून अर्जुन युद्ध करत नाहीत. ते मरतील मी मारतोय, जन्ममृत्यू खरे मानतोय अर्जुन. का? भ्रांती गेलेली नाहीये. का? संतांना जन्ममृत्यू खोटे वाटतात, आम्हाला खोटे वाटत नाहीत का? नरवारा उत्तर देतात, हे तर नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तेही आकळीचे अंतकरण म्हणून भ्रमे. मनोनी भ्रमे. आम्हाला भ्रम झालाय का? तर इंद्रियाचा आमच्यावर पगडा आहे. इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे. तुकोवर आहे, इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे.
आम्ही इंद्रियाच्या अधीन आहोत. आमची हीनदीन अवस्था बनली आहे. इंद्रियाचा आमच्यावर पगडा आहे आणि या इंद्रियाचा मनावरही पगडा आहे. मनावरही पगडा आहे की इंद्रिय विषय भोगतात आणि मनालाही आपल्यासोबत घेऊन जातात, या विषयात बुडवतात आणि या मनाला इथे भ्रम होतो किंवा भुरळ पडते. वास्तविक पाहता मन हा देव आहे. मन काय? देव आहे. देव दिसतो का? नाही. मन दिसतं का? नाही. देव दिसत नाही, मन दिसत नाही. मन दिसत नाही म्हणून मन देव आहे. जे दिसत नाही ते देव असतं. दिसतंय ते तुम्ही आम्ही भूत असतो. भूत म्हणजे मसान वाटेल ते नाही. भूत म्हणजे प्राणी मात्र. जे जे बेटे भूत ते ते मानीचे भगवान. दिसत नाही तो देव, दिसते ती भूत आहेत, प्राणी मात्र आहे. आपल्या विभूती सांगताना भगवंत बोलतायत 10व्या अध्यायात, इंद्रिया माझी 11वे ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतनावी. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन आहे. अशी 11 इंद्रिय त्यात ज्ञानोबराय बोलतायत. भगवंत बोलतायत, ज्ञानोबराय लिहितायत, इंद्रिया माझी 11वे ते मन मी जाणावे. मन मी जाणावे. कृष्ण बोलतायत, मन मी जाणावे. मन कृष्ण आहे, मन देव आहे. आणि गंमत अशी आहे की मन देव असूनही मन स्वतःला देव का समजत नाही? तर मनाला भ्रम झालाय. कसला? की मी देह आणि देह संबंधीने माझं, हा मनाला भ्रम झालाय. इथं सगळा खेळ म्हणायचा आहे. मन हे मनुष्यानाय कारण बंध मोक्ष. मनस संसारात बांधतं, मनस संसार बंधनातून सोडवतं. ज्या दिवशी भ्रम जाईल, मी देह नाही मी आत्मा आहे, या बोधावर मन आरूढ होईल, तुम्ही मुक्त व्हाल. पण जोपर्यंत मी देहाने देह संबंधीने माझं आहे, हा मनाला भ्रम आहे, तोपर्यंत तुम्ही संसार बंधनात असाल. आणि आयुष्यभर परमार्थ करून करायचं काय? तर मनाचा भ्रम घालवायचा. या मनाला समजायचं की बाबा तू देह नाही, तू आत्मा आहेस, एवढंच समजायचं आहे. आणि ज्या दिवशी हा ठसा पडेल त्या मनावर, त्या दिवशी ते मुक्त होतं. मग इंद्रिय काय करतात? तर मनाला आपल्या ताब्यात घेतात. सगळा खेळ इंद्रियाचा. हे नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण. बरोबर उत्तर दिलंय की संतांना जन्ममृत्यू खोटा वाटतो, आम्हाला वाटत नाही साधारण जीवाला. का? नरवरा लिहितं, हे नेनावया म्हणजे माहीत नसल्या, नेनावया म्हणजे माहीत नसल्याला. हे नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण, तेही आकळी जे अंतकर म्हणून भ्रमे. इंद्रियांनी आमच्यावर पगडा बसवलाय आणि मन आपल्या ताब्यात घेतलंय. आणि मन ताब्यात घेतल्यामुळं या मनाला असं वाटतं की मी देह आहे, देह संबंधीने माझं आहे. या इंद्रियासोबत विषयात सरत असल्यामुळं मनाला हा भ्रम होतो, ही भ्रांती होते. आणि म्हणून हे इंद्रिय एवढे बलवान आहेत, एवढे बलवान आहेत. नरबराय लिहित आहेत की यमनियमाची ताटी, अभ्यासाची घरटी, जे मना सदा मुठी धरून राहते. मला कान द्या, माझ्या ओया एका बारकाने काय ताकदीच्या वयात नरबरायच्या. यमनियमाची ताटी, अभ्यासाची घरटी, जे मना सदा मुठी धरून राहती, तीही किजी ती कासाविसी, या इंद्रियाची प्रौढी ऐसी, जैसे मांत्रिका ते विवसी भुलवी बा. हे विषय तरी कैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिसे, मग आकळी ती स्पर्शे विषयाचे नि. मग तयाच्या संधी मन जाय, ही होय का? मग तयाच्या संधी मन जाय, अभ्यासिले ठोठावले ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियाचे. ऐसे बळकटपण आहे इंद्रियाचे. इंद्रियाचा बळकटपणा पहा कसा आहे. जे मिमी म्हणून तपश्चर्या करायला जातात, तपस्वी आहेत. यमनियमाची ताटी, अभ्यासाची घरटी. यम आहे, नियम आहे, अभ्यास आहे, ब्रह्मचर्य पाळतात, जंगलात जात आहेत. यमनियमाची ताटी, अभ्यासाची घरटी, मना सदा मुठी धरून राहते. मनाला मुठीत धरतात, कुठं पळू देत नाहीत. जनावरा म्हणतात तीही किजी ती कासाविसी. त्यांचा जीव कासावीस होतो का? हे मन त्यांना झुकाटा मारून जाताना विषयात चरतं. कसं? मांत्रिका ते विवसी भुलवी पहा. विवसी म्हणजे हाडळ. मांत्रिक आहे एखादा, हा, ती हाडळ एखाद्याच्या शरीरातून काढायची, ती झुकाटा मारतीन पळून जाते. त्या मांत्रिकाला झुकवते, पळून जाते. तसं मन किती ताब्यात धरा, तुम्हाला झुकाटा मारतं आणि पळून जाताना विषयात चरतं. का? ऐसे बळकटपण आहे इंद्रियाचे. मोबाईल बंद ठेवा.
ऐसे बळकटपणा आहे इंद्रियाचे. तात्पर्य ज्ञानोबारांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिले की संतांना देह हे जन्म मृत्यू खोटे वाटतात, आम्हाला वाटत नाही. त्याचं कारण काय? तर मनाला झालेली भ्रांती. इंद्रिय बळकट आहेत. इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे. इंद्रिय बळकट आहेत, ते मनाला ताब्यात घेतात. मोठ्या मोठ्याची भल्या भल्याची फजिती करत आहेत हे इंद्रिय. ऋषी पराशर नावेतून यमुना क्रॉस करून पैल तीराला चाललेत. ऋषी आहेत. यमुनेच्या ऐल तीरावरून पैल तीराला जायचंय. मोठं पात्र आहे. मत्स्यगंधा नावाची मुलगी नावाडी आहे, एका कोळ्याची मुलगी आहे. मी काय बोलतोय? जे मना सदा मुठी धरून राहती, मनाला मुठीत ठेवतात, हे मन त्यांची फसगत कशी करतं बघा, कसा झुकंडा देतं. यमुनेचं पात्र आहे, खूप मोठं आहे. पोहून जाणं शक्य नाही, पायी तर नाहीच नाही. नावाडी आहे, मत्स्यगंधा नावाची मुलगी. तिचं महाभारतात नाव आहे सत्यवती. भीष्माचार्याची सावत्राई माता सत्यवती. मत्स्यगंधेच्या नावात बसलेत. मत्स्यगंधा अतिशय देखणी, सुंदर तरुणी. ऋषी आहेत. मना सदा मुठी धरून राहती, मना सदा मुठी धरून राहती. ऋषी आहेत. पण ते सुंदर रूप पाहिलं त्या मुलीचं देखणं, त्या मनाने झुकांडा हल्ला आणि ऋषी भाळले आणि स्पष्ट मागणी केली, मत्स्यगंधे, मला तुझ्यासोबत विवाह करायचा आहे. मना सदा मुठी धरून राहते. बघा इंद्रियाची ताकद कशी, या इंद्रियाची प्रौढी आहे. असे बळकटपण आहे इंद्रियाचे. कसे ताकदवान असतात, पटकन मनाला आपल्यासोबत घेऊन जातात आणि तुमचं पतन करतात. मनाला मुठीत ठेवणारा पराशर ऋषी. नावेत ती सुंदर तरुणी पाहिली, भाळला, फ्लॅटच झाला. मत्स्यगंधे, मला तुझ्यासोबत लग्न करायचं. ती म्हणाली, काय बोलतो ऋषीवर, शक्य आहे का? म्हणले, हो शक्य आहे, मला करायचंय. म्हणले, माझे वडील बाजूला आहेत, त्यांना विचार. वडिलांना विचारलं, झालं बोलणं चाललं, परवानगी दिली, लग्न झालं. नावेतच लग्न लावलं. तिच्या अंगाचा माशासारखा वास यायचा म्हणून तिला मत्स्यगंधा म्हणतात. आता लग्न लावलं, हक्कानी बायको झाली, नवरा बायको झाली. या इंद्रियाची प्रौढी आहे, यांचा काम बळावला आणि मत्स्यगंधेला संसार करण्याची मागणी करू लागली. मला संसाराचा अर्थ काय घ्यायचं असं बोलायचं तुम्ही समजून घ्या. स्त्री पुरुषाचा भोग, संसाराची मागणी करू लागले की मत्स्यगंधे, मला तुझ्यासोबत संसार करायचा, भोग घ्यायचा. मत्स्यगंधा म्हणते, स्वामी, आता नवराच झालाय, स्वामी, भर दिवसा आकाशात सूर्य असताना पती पत्नीने भोग घेऊ नये, महापाप लागतं आणि पोटी नालायक अवलादही येते. आकाशात सूर्य असताना पती पत्नीने भोग घेऊ नये, पोटी नालायक अवलाद येते आणि महादोष लागतो. विषय मोठा आहे, भविष्यात एखाद्या प्रवचनात बोलू आपण त्यावर. म्हणले, एवढंच ना मत्स्यगंधे, दिवस आहे, आकाशात सूर्य, एवढीच अडचण आहे ना. मंत्रविद्येने आकाशात एवढे ढग आणले, सूर्य झाकून टाकला. म्हणले, आता काय हरकत आहे का, सूर्य झाकला ना. मत्स्यगंधा हसू लागली. म्हणले, स्वामी, आपण पाण्यात भोग घेऊ नये पत्नीसोबत. म्हणले, एवढंच ना, 50 फूट नाव उचलली वर पाण्याच्यावर मंत्रविद्येने. म्हणले, आता काय तुझी हरकत आहे. या पठ्ठ्यानं दिवसा पत्नीसोबत भोग घेतला नावेत. ज्या पराशर ऋषीला मंत्रविद्येने नाव 50 फूट वर उचलता आली, आकाशात ढग आणून सूर्य झाकत आला, पण मंत्रविद्येने स्वतःचा काम दाबता आला नाही, ऐसे बळकटपणा आहे इंद्रियाचे. मला इथं आणायचे तुम्हाला. या इंद्रियाची प्रौढी ऐसी, जे मांत्रिक आते विवसी भुलवी पा, तयाचे संधी मन जाय, मग अभ्यासले ठोठावले ठाये. ऐसे बळकटपणा आहे इंद्रियाचे. बळकट आहेत. मन झुकांडा मारताना यांच्यासोबत जाताना विषय भोगायला पण तुमचं पतन करतं. तो कामदेव मोरखी विणतोय. मोरखी बैलाच्या तोंडाला असते, मोरखी विणतोय. पोळा जवळ आला येतात, बैलाच्या तोंडाला असते मोरखी विणतोय. आणि तेवढ्यात विश्वामित्राची भेट झाली आहे. 60,000 वर्षे तपश्चर्या त्याची. किती? त्या काळात 1 लाख वर्ष आयुष्य होतं माणसाला. 60,000 वर्षे तपश्चर्या आहे.
एवढं मन मुठीत धरलेलं, 60,000 वर्षाची तपस्या. कामदेवाची भेट झाली, मोरखी विणतोय. म्हणे आले कामदेवा. विश्वामित्र म्हणतो, अरे कामदेवा, माझ्यासाठी मोरखी विणतो का? तुझ्या कामात मला बांधण्यासाठी? कामदेव म्हणतो, अरे तुला काय गरज आहे मोरखीची? तुला तर माझी मेनकाच पुरुषी झाली. तुला माझी मेनकाच पुरुषी झाली. मेनकेसोबत लग्न केलं, संसार केला विश्वामित्राने. म्हणले मग कुणासाठी मोरखी विणतो? म्हणले हनुमान आणि शुकदेव माझ्या तावडीत सापडत नाही, त्या दोघांसाठी मी मोरखी विणतोय. आणि शेवटपर्यंत नाहीच सापडले. मारुती आणि शुकदेव नाहीच तावडीत सापडले. मला सांगायचं आहे की यमनिमाची ताटी अभ्यासाची घरटी जे मना सदा मुठी धरून राहती, तेही किजी ती कासाविसी, या इंद्रियाची प्रौढी ऐसी, जसे मांत्रिका ते विवसी भुलीपणा. हाडळ जशी मांत्रिकाला झुकांडा मारून निघून जाते, तसं मन झुकांडा मारून निघून जातं. किती मोठी धरा का? इंद्रियाच्या आधीने, इंद्रियाचा पगडा याच्यावर. मनाला भ्रम होतो आणि भ्रम झाल्यामुळे ते स्वतःला ध्येय मानतं, देह संबंधीने माझं मानतं. देहाने देह संबंधीने माझं मानणं हे अज्ञान आहे. जो पण अज्ञान आहे तो पण संसार बंधन आहे. आणि म्हणून अर्जुनाला भ्रम आहे अजून, मी देह संबंधीने माझं आहे, त्याची भ्रांती गेलेली नाही. म्हणून समोरचे मरणारे मी मारणारा, जन्म मृत्यू त्याला खरे वाटतात. भगवान त्याची भ्रांती घालायचा प्रयत्न करत आहे. या मनाला विटाळ झालाय. ऐसे जे ज्ञान पवित्र एक निधान, ते तर विटाळले मन चोकीजे. शब्द ज्ञानोबाचे ऐका बरं काय, ते तर विटाळले मन चोख कीजे. आत्मज्ञान झाल्यानंतर मन जे विटाळलंय, विषयात गुरपटल्यामुळे ते विटाळलंय. आत्मज्ञानाने ते चोख होतं, शुद्ध होतं, पवित्र होतं. मग ज्या दिवशी तुम्हाला श्रीगुरु भेटतो, मग दणवा राहिली त्या श्रीगुरु भेटल्या काय होतं की भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिय. आपण काय बोलतोय? मनाला भ्रांती झाली. भ्रांती कधी जाते मनाची? मग भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हिरोनिया, हरोनिया. मनाला झालेली भ्रांती की मी देह आणि देह संबंधी माझं, ही कधी जाते? श्रीगुरु भेटतो. मग तिथं काना वचनाची भेटी, सरिसाची पैकिरीटी, मग वस्तू होणी उठी कवन एक जो, माता हात ठेवीला नव्हे थापटीला जायचा. श्रीगुरु डोक्यावर हात ठेवतो, थपा 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 मारतो, कानात म्हणतो मन अहम ब्रह्मास्मी, मन तत्वमसी, मी देह नाही, मी आत्मा आहे. मन मन श्रीगुरूच्या कृपेने त्याला आत्मबोध होतो, अद्वैतात जातो, संत बनतो. भ्रांती जाते. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणत होते. श्रीगुरु भेटेल, संत भेटेल, तेव्हा मनाची भ्रांती जाते. महावाक्यानं, अहम ब्रह्मास्मी या महावाक्यानं. जो पण श्रीगुरु भेटत नाही, अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करत नाही तुम्हाला, तो पण मनाची भ्रांती जात नाही. जन्ममृत्यू तुम्हाला खरे वाटतात. आणि म्हणून भ्रांती जाणं ही मुक्ती आहे, भ्रांतीत अडकणं हे संसार बंधन आहे. सगळा खेळ मनाचा. मन येव मनुष्याना कारण बंध मोक्ष. बंधनाला आणि मुक्तीला मन कारणीभूत आहे. एक नारायण तत्व, एक नारायण तत्व 4 भागात विभागले. एकदा भागे अंतकरण, स्वय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्दा जाण विभागला. नाथ महाराज तुम्ही नीट आहे का? एकदा भागे अंतकरण, स्वय झाला जनार्दन, मन बुद्धी चित्त अहंकार भिन्न चतुर्दा जाण विभागला. एक नारायण तत्व 4 भागात विभागले. एक नारायण तत्व काय 4 भाग? मन बुद्धी चित्त अहंकार. ही नारायणानं आमच्या अंगावर सोडलेली कुत्री आहेत. मन बुद्धी चित्त अहंकार ही नारायणाची कुत्री आहेत. कुत्री आहेत नारायणाची. आणि असा नियम आहे, ज्याचं कुत्र त्यांनीच आवरावं. डॉक्टर व्हीएल, ज्याचं कुत्र, हो, ग्रामीण भागातला माणूस आहे, त्याला जागलीचा अनुभव आहे. आम्ही खेड्यातलेच आहेत. जुन्या काळी जागली असायच्या शेतात आणि जागलेले कुत्रे असायचे. कोणी जर तिराईत मनुष्य आला आणि कुत्रं भुंकू लागलं आणि आपण हाड म्हणलं, समजा आपण एखाद्या जागली गेलो आणि कुत्रं अंगावर आला, आपण हाड म्हणलं तर ते जास्त अंगावर येतं. त्याला मालक हाड म्हणला तर ते माघार घेतं. त्याला खात्री पडते की हा माझ्या मालकाचा मित्र आहे, आता आपण शांत व्हावं. मालक हाड म्हणेल त्या कुत्रं माघार घेतं. आपण हाड म्हणलं तर जास्त अंगावर येतं. मग ही 4 कुत्री आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार नारायणाची. ती आमच्या अंगावर सोडली. आम्ही हाड म्हणलं तर जास्त पिटून उठतात. हे मन जुकांडा मारतात, पिटून उठतात. मग नारायणानेच त्याला हाड म्हणावं लागतं. आणि नारायणाने या 4 कुत्र्याला हाड म्हणणं म्हणजे आम्ही नारायणाचं नामस्मरण करणं.
नारायणाचं नामस्मरण केलं की नारायण त्याला हाड म्हटलाय की चारी कुत्री आमच्या ताब्यात येतात आणि चारी कुत्री ताब्यात येणं ही मुक्ती असते. चारी कुत्री मन बुद्धी चित्त अहंकार ही चारी कुत्री ताब्यात येणं ही मुक्ती असते. नरवारा लिहित आहे तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मन चैतन्य झाले. ओ नीट आहे का? तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मन चैतन्य झाले त्याने एक दिशी परी व्यापिले लोकत्रय. ज्याने संकल्प विकल्पातून मन काढले ते मन चैतन्य बनतं आणि मनाचं चैतन्य बनणं ही मुक्ती असते. मनाचं चैतन्य बनणं ही मुक्ती असते. मनाचं चैतन्य झाले. संकल्पोनी काढिले जयाचे मनाचे चैतन्य झाले त्याने एक दिशी परी व्यापिले लोकत्रय. मनाचं चैतन्य झाले. चित्त बघा तसे चित्ताचे चैतन्य झाले ते तर यातायात निमाले घनानंद. चित्ताचं चैतन्य झाले, मनाचं चैतन्य झाले. बुद्धी बघा इंद्रियाच्या संगती पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. परतोनी पाठ मोरी ठाके आणि आपणच आपण असे देखे आणि देखत खे ओळखे मने ते तत्व मी. हे इंद्रिय मनाला तर सोबत घेऊन जातात पण बुद्धीला आपल्या सोबत घेऊन जातात. आणि बुद्धी ही स्त्रीलिंग आहे. ती बुद्धी ही स्त्रीलिंग आहे. ती बुद्धी इंद्रियासोबत मुकाट फिरते. एखाद्या बाईला 3 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. मुलं बाहेर चालले की त्यांच्या मागे मुलगी जर पळाली तर आई म्हणायची ए कारटे कुठे उधळायलीस, ए कारटे ए घोरपड तोंडे कुठे उधळायलीस, होय माघारी, ते पोर आहेत तुका पोरगायस का, होय माघारी, अशी आई म्हणायची. ही बुद्धी घोरपड तोंडी आहे. जी विषयाच्या मागे धावते ती बुद्धी घोरपड तोंडी आहे. तिला म्हणायचं घोरपड तोंडे काय इंद्रियाच्या मागे धावतेस, चल होय माघारी. आणि मग हीच बुद्धी ती मुलगी माघारी आली आईमुळं, मग हीच बुद्धी परतोनी पाठ मोरी ठाके आणि आपणच आपण अशी देखे आणि देखत खे ओळखे म्हणे ते तत्व मी. ती मागं वळून पाहते तर तिला पांडुरंग दिसतो आणि ती म्हणते हा पांडुरंग तर मी आहे, मी नारायणापासून निघलेली आहे. मग विषयाच्या मागं का धावते? मग इंद्रियाच्या संगती पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. बुद्धी आत्मस्वरूपात अर्थात चैतन्यात लीन झाली. उरला अहंकार. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. आत्मरूप म्हणजे चैतन्य. चित्ताचं चैतन्य झालं, मनाचं चैतन्य झाले, बुद्धीचं चैतन्य झाले, अहंकाराचं चैतन्य झाले. हे चारही तत्व नारायणापासून निघली आहेत आणि ज्यावेळेस परत येऊन नारायण तत्वात लीन होतील कायमची ही मुक्ती असते. आणि म्हणून मन ह्या सगळ्या इंद्रियामध्ये प्रधान आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान तेही धरी ध्यान विठोबाचे. या चारीमध्ये मन प्रधान आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान तेही धरी ध्यान विठोबाचे. तो बरं आहे. आणि म्हणून मनाकडे फोकस केला देवाने आणि देव बोलताय तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाती. अर्जुना तू तुझं मन मी कर, कृष्ण कर, का ते कृष्णच आहे, ते कृष्ण आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलताय क्षरला सागर गंगा उगी मिळे आपणची खेळे आपणच. क्षरला सागर गंगा उगी मिळे आपणची खेळे आपणच. तुकोबाराय उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचं पाणी तापतं, त्याची वाफ होते, ती वाफ आकाशात उंच जाते आणि ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्या वाफेला थंड हवा लागली तिचे ढग बनून पाऊस पडतो. हा पाऊस डोंगरात पडतो आणि पुन्हा समुद्राला येऊन मिळतो. नदीचा उगम कुठे असतो? कॅन एनीबडी आन्सर? नदीचा उगम डोंगरात. सगळे चुकले. येस येस, रामराव इज करेक्ट. नदीचा उगमही समुद्र, नदीचा शेवटही समुद्र. नदी डोंगरातून निघत नाही, नदी समुद्रातून निघते. प्रखर उष्णतेने पाण्याची वाफ झाली, वाफ वर गेली, पावसाळ्यात तिला थंड हवा लागली, ढग बनले, पाऊस पडला. हा पाऊस हे पाणी पुन्हा समुद्राला येऊन मिळालं. नदी निघाली कुठून? समुद्रापासून. स्थिरावली कुठं? समुद्रात गेल्यावर. तसं मन निघालं कुठून? कृष्णापासून. स्थिरावलं कुठं? कृष्णात गेल्यावर. ही मुक्ती असते. आणि मग तुकोबा म्हणतात क्षराला सागर गंगा ओघी मिळे. सागर सरलाय म्हणजे त्यातलं पाणी वाफेने घेतलंय, क्षरलाय, आणि तो पुन्हा कसा गंगा ओघी मिळे, गंगेच्या रूपाने येऊन समुद्राला मिळालाय. आपणची खेळे आपणास. समुद्र जसा स्वतःशीच खेळतो, स्वतःशीच खेळतो. समुद्रापासून पाणी निघतं, समुद्राला येऊन पाणी मिळतं, पाणी स्थिरावतं. मन भगवंतापासून निघतं, भगवंताला येऊन मिळतं, तिथे त्याची कायमची अत्यंतिक निवृत्ती होते. भगवंत आपणाशीच खेळतो. ही अत्यंतिक निवृत्ती मनाची ही मुक्ती असते.
अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हा मोक्ष असतो. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हा मोक्ष असतो. मग रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली हरिपाटे. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. मनाचं उन्मन होणं, मन मरणं, मनाचं मरण हीच मुक्ती असते. मनाचं जिवंत पण असणं, मनाचं जिवंत असणं हेच बंधन आहे. मन मारायचं. आणि म्हणून मन भगवंतापासून निघाले. उदाहरणार्थ तुम्ही आम्ही वारकरी आहोत. आपण एरवी असो, वारीला असो, कधी असो पंढरपूरला निघालो होते. हातात पिशवी घेतली आहे, बायकोला जाहिरी केला आणि निघालोय. आपली गाडी असो, गाडी पकडो, एसटी असो, काय असो, पण पंढरपूरला गेलोय. चला 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 पंढरपूरला जायचे, पंढरपूरला जायचे. घाई गेलोय. चंद्रभागेचं स्नान केलंय. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा आहे. कधी हरिकथा ऐकली, पांडुरंगाचं दर्शन घेतलंय. चला 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 स्नान करायचे, चंद्रभागेचं चला चला हरिकथा ऐकायची, चला 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 पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. सगळं चला चलाचे. चला चला बस पकडायची, चला चला घरी यायचं, पिशवी टेकवायची आणि बसायचं. तेव्हा तुम्ही स्थिरावले. तुम्ही वाटेत कुठं स्थिरावलात का? वाटेत चला चलाचे सगळं. स्थिरावले कुठं? घरी आल्यावर. तसं नदी समुद्रातून निघते आणि समुद्रात जाऊन पोहोचल्यावर स्थिरावते. तसं मन भगवंतापासून निघतं आणि भगवंतात परत येऊन कायमचं स्थिरावलं की ते तिथं कायमचं लीन पावतं. त्याची अत्यंतिक निवृत्ती असते आणि ही मुक्ती असते. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती. पण आयुष्यभर मन मारायचं यालाच मुक्ती म्हणतात. अहंकार मारायचं यालाच मुक्ती म्हणतात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देहंतेचे निरसन मुक्तता जाण होत आहे. तिवीची अहम भावाचा आहे, ऐक्य ते आधीची आहे. ह्याची साच जे तवे तो आधी येत. अहंकार गेला की तुम्ही देव होता, संत होता. अहंकार मारायचा, मन मारायचं. आणि मग भगवंत अर्जुनाला बोलतायत की अर्जुना, तुझ्या मनाला भ्रम झालाय. तू अजून अज्ञानात आहे. तू जगात सत्यरूपानं पाहतोय. मी देहाने देहसंबंधीने असं माझं पाहतोय. तुझ्या नजरेत जन्ममृत्यू सत्य आहे. म्हणून मी कसा मारू? मी मारणारा आणि ते मरणारे. मी मारणारा आणि ते मरणारे ही तुझी फिलिंग आहे, तुझी भावना आहे. का? तर तुझ्या मनाला भ्रम झालाय. का? तर ते मन इंद्रियाच्या ताब्यात गेलंय. इंद्रियाच्या मनावर पगडा आहे. आणि मग हे इंद्रियाचे विषय भोगणे टाळ. इंद्रियाचे विषय भोगणे टाळ. मन इंद्रियाच्या कचाट्यातून सुटेल, त्याचा भ्रम जाईल आणि भ्रम गेला की तो मुक्त होईल. देवाला अर्जुनाला मुक्त करायचं. आणि मग जागोजाग गीतेमध्ये देवाने अर्जुनाला बजावलंय, विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. रागद्वेष निभाले तर ब्रह्मीचे साम्राज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणाचे. इंद्रिया ज्ञानेंद्रियाचे विषय टाक. इंद्रियाचे विषय टाक. इंद्रियाचे विषय भोगशील तर मन त्यांच्या ताब्यात जाईल. मन ताब्यात गेलं त्याला भ्रम होईल. मी देहाने देह संबंधीने माझं या भावनेवरती आरूढ होईल. तू कायमचा संसार बंधनात अडकशील. संसार बंधनातून सुटायचं, मुक्ती हवी आहे तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायचे टाळ. एकदा ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायचे टाळले की मन त्याच्या कचाट्यातून सुटेल. यांचा पहिला कुरुटा इंद्रिय जेतून प्रवृत्ती कर्मात येईल, येतोलीने थारा मोडेल या पापियांचा. मग मनाची धाव पारुशेल, बुद्धीची सोडवणूक होईल, येतोलीने थारा मोडेल या पापियांचा. बघा, मनाची धाव पारुशेल म्हणजे त्याची धाव थांबेल. बुद्धीची सोडवणूक होईल. बुद्धी कचाट्यात गेली, मन कचाट्यात गेले, बुद्धीची सोडवणूक होईल. आणि मग ही बुद्धी वैभवशाली असेल. जे इंद्रियाच्या कचाट्यातून सुटली ती वैभवशाली बुद्धी असेल. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आता आले टेप्याला. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे. कोणती बुद्धी वैभवशाली की ज्याला फक्त केशवराज पांडुरंग आवडतो, अशी सात्विक बुद्धी ही खरी बुद्धी आहे. हे बुद्धीचं वैभव आहे. ज्याला विषय नाही, फक्त पांडुरंग आवडतो, केशवराज आवडतो. पण कधी ती बुद्धी इंद्रियाच्या कचाट्यातून सुटली तर. म्हणून इंद्रियाचा विषय भोग टाळ. मनाची धाव पारुशेल, बुद्धीची सोडवणूक होईल, येतोलीने थारा मोडेल या पापियाचं. मनाची धाव थांबेल, बुद्धीची सोडवणूक होईल आणि मन आणि बुद्धी आत्मस्वरूपात येऊन लीन होतील आणि तुझ्यासाठी मुक्ती असेल. म्हणून इथे भगवंत आणि ज्ञानोबा अर्जुनाला बजावतायत की अर्जुना, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायचे टाळ.
संतांना जन्ममृत्यू खोटे वाटतात का? त्याची भ्रांती गेली आहे. अर्जुना, तुला जन्ममृत्यू खरे वाटतात म्हणून तू युद्ध करत नाही का? तू अजून भ्रांतीत आहेस, अजून भ्रांतीत आहेस. आणि भ्रांती घालवायची तर मन इंद्रियाच्या ताब्यातून सोडावं लागेल. त्यासाठी इंद्रियाच्या विषयाचा भोग तू टाळ. इंद्रियाचा विषय भोग टाळला, मन इंद्रियाच्या कचाट्यातून सुटेल, त्याची भ्रांती जाईल, ते स्वतःला देह नाही आत्मा समजेल आणि तू मुक्त होशील. आणि मग इथं ज्ञानाबराय पुढे सांगतायत की ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले तर काय काय तोटे होतात, काय फायदा होतो आपण पाहिलं. विषय भोगाचा त्याग केला, मन इंद्रियाच्या कचाट्यातून सुटलं, ते भ्रांतीतून निघालं, त्याला आत्मभान झालं, तुम्ही मुक्त झाले. पण तू ज्ञानेंद्रियाचे विषय भोगलेस तर काय काय तोटे होतील ज्ञानाबराय पुढे लिहित आहेत. पुढच्या ओळीत आले, इंद्रिय विषय सिविती ते हर्ष शोक उपजती आणि अंतर आपलं भीती येणे संगे. आपलं म्हणजे बुडवणे. इंद्रिय विषय सिविती ते हर्ष शोक उपजती. इंद्रियाचं विषय सेवन केलं की तिथं सुख आणि दुःखाची निर्मिती होईल, पहिला तोटा. इंद्रियाचं विषय सेवन केलं की दुसरा तोटा, इंद्रियाने विषय भोगले की मनाच्या मार्फत तिथं पाप पुण्याची निर्मिती होईल आणि पाप पुण्य तुला संसारात बांधेल. आणि तुमच्या जीवनात मुंगीच्या पायीत काही पाप पुण्य शिल्लक असेल तर ते तुम्हाला भोगवूनच पार पाडावं लागतं. अगा कर्मे जे उरावे ते ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहायका. मुंगीच्या पायीत का पाप पुण्य शिल्लक असेल तर ते भोगवूनच पार पाडावं लागतं. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. अगा कर्मे जे उरावे ते ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहायका. तुमच्या जीवनात पाप पुण्य थोडे शिल्लक असेल तर भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात, संसार बंधनात अडकावंच लागतं. मग ज्ञानेंद्रियाचे विषय भोगशील तर पहिला तोटा सुख दुःख जीवनात येईल, दुसरा तोटा पाप पुण्याची निर्मिती होईल. हे पाप पुण्य भोगण्यासाठी संसार बंधनात यावं लागेल, 84 लक्ष योनीमध्ये अडकावं लागेल. आणि तिसरा तोटा, जो ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो तो सरळ नरकाला जातो, त्याला दुसरी गतीच नसते. बरोबर बोलतात, हे विषयाचे ध्यान विपाय आहे मन तर येस आणि पतन गिवनसित पावे. पतन म्हणजे नरक. शब्दप्रयोग बघा ज्ञानाबरायचं. विषय भोग तर पुढे राहिलाय, नुसतं ज्ञानाबराय म्हणतात विषयाचे ध्यान. विषयाचं ध्यान जरी केलं सहज ते बी विपाय आहे मन, ते बी सहज. विपाय म्हणजे सहज. कश काय आले गावाला उगाच सहज आलो फिरत फिरत. विपाय म्हणजे सहज. विषयाचे ध्यान विपाय आहे मन, सहज मनाने विषयाचं ध्यान जरी केलं, ध्यान तोटा काय येस आणि पतन गिवनसित पावे. तुझं पतन होईल, तू नरकाला जाशील. आणि म्हणून जी माणसं ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतात ते नरकालाच जातात. विषयाचे ध्यान विपाय आहे मन तरी येस आणि पतन गिवनसित पावे. हे 3 तोटे सांगितलेत भगवंताने अर्जुनाला. तू ज्ञानेंद्रियाचे विषय भोगलेस तर पहिला तुझ्या जीवनात सुखदुःख येतील. दुसरा तोटा पाप पुण्याची निर्मिती होऊन तू संसार बंधनात अडकशील. आणि तिसरा तोटा या पापामुळं तू सरळ नरकाला जाशील. का तर इंद्रियाच्या विषय भोगातून पाप डोंगरा एवढं, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. असे साध्य मला मजा येते. याला हुंकारा म्हणतात. गोष्ट सांगताना हुंकारा द्यायचा. हुंकारा. हा, ती गोष्ट रंगत असते. जव पाहता सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. त्या ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले तर ज्ञानोबा बोलतात, या इंद्रियाच्या ठाई किंवा या विषयाच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, ते तर दुःख. असा हात केला ज्ञानोबा, ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. शब्दप्रयोग कसा आहे, ते तर दुःख, ते तर दुःख. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. काही शब्द सुखाच्या मागे लावलाय, दुःखाच्या नाही. ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. ही इंद्रिय अशी गल्लीची आहेत म्हणले. तू विषय भोगशील त्यातून सुख दुःख मिळेल, पण सुख किती असेल जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं. आणि शिवाय हे पाप तुला नरकात बांधेल का तर पाप जास्त आहे. लक्षात. आणि मग तुझ्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती होऊ नये, पाप पुण्याची निर्मिती होऊ नये आणि तू नरकाला जाऊ नये यासाठी ज्ञानेंद्रियाचा विषय भोग टाळ. आणि मग ज्ञानोबा याच अध्यायात पुढे बोलतायत, मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक जर काय असेल तर ज्ञानोबा लिहितायत, आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजय सार्थक वास आहे. तुमच्या आमच्या जन्माचं सगळ्यात मोठं सार्थक काय? इंद्रियावर ताबा मिळवणं.
इंद्रियावर ताबा मिळवणे. ज्याने इंद्रियावर ताबा मिळवला तो मुक्त झाला. कारण इंद्रियावर ताबा म्हणजे मनावर ताबा, मनावर ताबा म्हणजे भ्रांती गेली तुम्ही मुक्त झाले. म्हणून जीवनाचं खरं सार्थक काय? जन्माला आल्या मनुष्य देहात आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया. आया म्हणजे ताब्यात येणे. आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काय धनंजय सार्थक असेल. यापेक्षा काय मोठं सार्थक आहे? सगळ्यात मोठं सार्थक काय? तर आपण आपल्या इंद्रियावर ताबा मिळवला. तो देव असतो. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तो बरं आहे. आम्ही इंद्रियाचे धनी आहेत, आम्ही गोसावी आहेत. गोसावी म्हणजे पीठ मागणारा नाही, गोसावी म्हणजे देव. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे देव. आणि म्हणून अर्जुना ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळ, तू मुक्त होशील. आणि जर ज्ञानेंद्रियाचे विषय भोग भोगलेस तर जीवनात सुखदुःख येईल, पाप पुण्य येईल, ते संसार बंधनात बांधेल, नरकाला जाशील. आणि सुखदुःख येईल, त्यात सुखे जबापाड आणि दुःख पर्वता एवढं असेल. आणि मग इथं नरबार आहे. या 14 वयात जे आपल्याला बोलायच्यात, या 14 वयात एक ओवी लिहित आहेत. आणि माऊली लिहिते की देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीचे आपण पे. देखे इंद्रिया आधीन होईजे, इंद्रियाच्या अधीन झाला तोटा काय? देखे इंद्रिया आधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. इथं ज्ञानोबा यावेळी असा दावा करतात. यावेळी आपल्याला बोलायचं होता अर्धा तास. ही ओवी याच्या चिंतनाची. देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. जो कोणी ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो, अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की तो स्वतःहून आपल्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती करतो आणि सुखदुःखात बांधल्या जातो. सुखदुःखी आकळीजे आपण पे. नरबरा यावेळी असा दावा करतात की तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. सून म्हणते माझ्या सासूने मला फार दुःख दिलं. बाप म्हणतो माझ्या पोरांनी मला फार दुःख दिलं. बायको म्हणते माझ्या नवऱ्याने मला फार दुःख दिलं. नरबरा बोलले साप चुकीचं बोलतोयस, खोटं बोलतोयस म्हणले. खोटं बोलतोय म्हणलं. इथं जगात कुणीच कुणाला दुःख देत नाही, कुणीच कुणाला सुख देत नाही. म्हणून बोंबलूच नका. माझा नवरा मला मारतो, हाणतो, मला दुःख देतो. नो, इथे तुम्हाला कुणीच कुणाला सुखही देत नाही, दुःखही देत नाही. मग आम्ही स्वतःहून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की त्यातून सुखदुःखाची निर्मिती होते आणि त्या सुखदुःखात आम्ही स्वतःहून बांधल्या जातो. आणि मग ज्ञानोबा लिहितात की देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की स्वतःहून सुखदुःखाची निर्मिती करता आणि त्या सुखदुःखात बांधल्या जातात. एकूण 5 ज्ञानेंद्रिय: कान, डोळा, नाक, जीभ आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय. शब्द हा कानाचा विषय. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द हा कानाचा विषय. रूप हा डोळ्याचा विषय. व्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे. ज्ञानोबा आहे. डोळा ज्ञानेंद्रिय, रूप हा डोळ्याचा विषय. नाक ज्ञानेंद्रिय, गंध हा नाकाचा विषय. सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदो, घ्राणाशी विषादो तोषू देतात. गंध हा नाकाचा विषय. सगळं ज्ञानोबा बोलतात, ज्ञानोबाच्याच उभे आहेत. गंध नाकाचा विषय. जीभ कडू आणि गोड हे 2 जिभेचे रस. त्वचा, स्पर्श हा त्वचेचा विषय. मृदू आणि कठीण त्वचेचे 2 गुण ते तर वपूचे निसंगे कारण संतोष केला. वपू म्हणजे त्वचा. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण ते तर वपूचे निसंगे कारण संतोष केला. स्पर्श हा त्वचेचा विषय. उदाहरण म्हणून एक ज्ञानेंद्रिय सांगतो आणि पुढे चालतो, वेळ कमी आपल्याला उरकायचे थोडं. 5 ज्ञानेंद्रिय. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय. आपण कानाचं उदाहरण घेऊ. ज्ञानेंद्रिय आम्हाला सुखदुःखात कशी बांधतात. विषय असा छेडला की ज्ञानोबा म्हणतात की तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता म्हणून तुमच्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती होते आणि स्वतःहून तुम्ही त्या सुखदुःखात बांधल्या जातात. ते कसे? कान ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे.
शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला निंदा आवडत नाही, कानाला आवडते स्तुती. कानाला स्तुती आवडते. किती आवडते? स्तुती आवडायला, स्तुती ऐकायला एखादा मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकेल आणि पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. आता माझं प्रवचन संपलं, तुम्ही मला आले म्हणले, काय डॉक्टर मोठे प्रवचन केलं राव, मला गुदगुल्या होतात. स्तुती कानाला प्रिय, मला गुदगुल्या होतील, मी फुगेल नव्हे फुटेल. फुटेल. स्तुती माणसाला प्रिय आहे. एखाद्या बाईच्या कडेवर बाळ आहे, सटी स्वप्नेसारखं पोटाचा डेरा झालाय, नाकातून शेंबडाची लोळी आली, पण नुसतं म्हणायचं, मावशी तुमचा पाय तुमचा पिंट्या काय सुंदर दिसतो. ती बाई छान आहे, जेवण घालील तुम्हाला. आईला आपल्यापेक्षा आपल्या बाळाची स्तुती जास्त आहे. प्रत्येकाला स्तुती प्रिय आहे. आणि स्तुती ही जहर आहे, स्तुती हे विष आहे. लोकमान वमना समान मानने, तुकोबाराय बोलतात, लोकमान वमना समान मानने, एकांती राहणे विठोसाठी. लोकमानाला विष समजा, म्हणजे स्तुतीला विष समजा. ज्याला स्तुती आवडते तो कायमचा नरकालाच जातो, कारण स्तुतीने अहंकार बळावतो, आणि अहंकार बळावला तुम्ही नरकाला जाता. अहंकार जाणं मुक्ती, अहंकार बळावणं हे संसार बंधन आहे. स्तुतीने मनुष्य फुगतो. तुम्ही माझी स्तुती केली, मी फुगेल फुटेल. ज्याने माझी स्तुती केली, तात्काळ मला त्या माणसाबद्दल रागद्वेष. माझं प्रवचन संपलंय, तुम्ही माझ्याकडे आले, मला गराडा घातलाय, त्यातले तुम्ही 4-2 माणसं म्हणतात, वा 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 डॉक्टर मोठे साहेब, भागवतराव मोठे, काय तुम्ही प्रवचन केलं, काय ज्ञानेश्वरी सांगितली, काय ज्ञानेश्वरी सांगितली. स्तुती कानाला प्रिय आहे. माझे कान स्तुतीपर शब्द भोगतील. ज्यांनी माझी स्तुती केली, मला त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होईल. आणि ज्यांनी स्तुती केली त्याच्याबद्दल राग प्रीती प्रेम निर्माण झालं की माझ्या अंतःकरणाला एक शीतल अवस्था प्राप्त होईल, एक स्थिरता प्राप्त होईल, शीतल अवस्था प्राप्त होईल. आणि माझं मन अंतर्मुख होईल. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लावेल, आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. किंबहुना असोये जीवात्मयाची लाहे, तेत जो होय तया नाव सुख. आणि अशी अवस्था न जुडिता पारता जिजे ते सर्वता दुःख जाणे. नरबारांनी सुख आणि दुःखाची केलेली व्याख्या. सुख कशाला म्हणावं? कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख होतं, तर अंतर्मुख झालं की ते हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. हृदय माझी मी रामो, हृदयात राम आहे. अंतर्मुख झालेलं मन, तुमची स्तुती केली, तुम्हाला प्रसन्न अवस्था प्राप्त होते, शीतल अवस्था प्राप्त होते, एक नाईस फिलिंग प्राप्त होते. तुमचं मन तात्काळ अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते, आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. म्हणून सुखाची व्याख्या करताना तुकोराव बोलले की शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख. शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख आहे. आता तुम्हाला कुणी गलिच्छ बोललंय, पहिला मुद्दा मी काय छेडलाय? माझं प्रवचन फार छान झालंय, तुम्ही आले, माझं कौतुक केलंय, माझी स्तुती केली, माझ्या कानानं स्तुतीपर शब्द भोगलाय. ज्याने स्तुती केली त्याच्याबद्दल राग प्रीती प्रेम, आणि माझ्या मनाला एक शीतल प्रसन्न अवस्था, मनाची अंतर्मुखता. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि राम यांच्या भेटीतून मला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख आहे. आता काही 4 फुलाच्या माळा घालतात, 4 खेटराच्या माळा घालतात. प्रवचन संपलं, तुमच्यापैकी 2-4 उपटसूळ माझ्याकडे आले. तुम्ही नाहीत, पण उपटसूळ माझ्याकडे आले. तुम्हाला नाही म्हणलं मी, पण 2-4 उपटसूळ माझ्याकडे आले आणि मला म्हणले, काय डॉक्टर मोठे कशाला नादायला लागले, याय नंजाना टिंब याय नंजाना टिंब माहिती आहे तुम्हाला? पुढे बोलत नाही, याय नंजाना टिंब ज्याचा धंदा त्यानेच करावा, कशाला नादायला लागले, तुम्ही डोळेच तपासा, डोळ्याचेच ऑपरेशन करा, हे काय तुमचं काम आहे का? अशा कुच्च्या केल्या. आज सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो, तो आतून ढुसणे मारतो. म्हणतो, डॉक्टर मोठे बाप, त्यांनी तुझ्या कुच्च्या केल्या, तुझी निंदा केली. अहंकारातून ढुसणी मारतो. माझं मन पेटून उठतं, आणि माझं मन ते निंदापर शब्द कानाला भोगायला लागतं. माझे कान निंदा भोगतात, आणि निंदा भोगली
की माझ्या मनाला एक उद्विग्न, क्रोधित, गरम अवस्था प्राप्त होते आणि मन हृदयस्थरामापासून तुटताना ते बहिर्मुख धावू लागतं. आणि बहिर्मुख झालेलं मन, हृदयस्थरामापासून तुटलेलं मन बेचैन असतं, अस्थिर असतं. आणि मनाची अस्थिरता, बेचैनी हे दुःख असतं. सुख आणि दुःख हे अनुभवाच्या वस्तू, त्या का दाखवायच्या वस्तू नाही आहेत. मनाची बेचैनी, एखाद्या तुम्ही त्रस्त आहेत, अस्वस्थ आहेत, घरात बायकोमध्ये काव बेचैन झाले, काव बेचैन झाले, का अस्वस्थ आहेत, ही मनाची अस्वस्थता, मनाची अस्थिरता, मनाची बेचैनी हे दुःख आहे. आणि मनाची शांती, मनाची स्थिरता हे सुख आहे. मग कुणी माझी स्तुती केली, माझ्या मनाला शीतल अवस्था प्राप्त झाली, ते अंतर्मुख झाले, हृदयस्थर आम्हाला भेटले, मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मला स्थिरता लाभली, मनाची स्थिरता हे सुख आहे. कुणी माझी निंदा केली, कुच्चा केल्या, अहंकाराने ढुसणी मारली, म्हणजे बाप अहंकारने मला कानाचा निंदा हा विषय भोगायला लावला, मी निंदापर शब्द भोगला कानाने माझ्या. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गरम, एक उद्विग्न अवस्था, मनाची बहिर्मुखता, मन बहिर्मुख झालं, हृदयस्थरामापासून तुटलं, ते बेचैन अस्थिर, मनाची अस्थिरता, बेचैन हे दुःख. मग मला एवढ्या बोलण्यातून सांगा, माझ्या जीवनात सुख आलं, दुःख आणलं, ते कुणी आणलं? माझ्या सासूने, माझ्या बायकोनी, का माझ्या नवऱ्याने, का माझ्या पोराने, कुणी आणले? मी स्वतः आणलं. का? मी ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले, निंदास्तुती हा कानाचा शब्द भोगला, त्यातून सुख आणि दुःखाची निर्मिती केली. आणि मग ज्ञानाप्रभू बोलतात, देखे इंद्रियाधीन होईचे ते शीतोष्णा ते पावीचे आणि सुख दुःखी आपळीचे आपण नाते. तुमच्या जीवनात कोणी सुख दुःखाची निर्मिती करत नाही, तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही, म्हणून बोंबलू नका. सासूने मला लय छळ केला, सासरवास केला, अजिबात नाही. पुढे बोलू आपण. बाप म्हणतं पोराने मला फार दुःख दिलं, बायको म्हणतात नवऱ्याने फार दुःख दिलं. ज्ञानोबा बोलतात, बाबा तुम्ही चुकीचं बोलताय. तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही, मग तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता आणि त्यातून सुख दुःखाची निर्मिती होते. आणि तेच ज्ञानोबा आहे किंवा भगवंत अर्जुनाला बोलतात, देखे इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती, ते तर हर्ष शोक उपजती आणि अंतर आपलं भीती येणे संधी. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले की जीवनात सुख दुःखाची निर्मिती होणार. आणि तुम्ही स्वतःहून सुख दुःखाची निर्मिती करता, त्यात बांधल्या जाता, तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. आणि म्हणून स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला, निंदेने दुःख होणारच. तुम्ही माझी लाख स्तुती करा, मला आनंद नाही झाला तर तुम्ही माझी लाख निंदा करा, मला दुःखच होणार नाही. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सता सत्कर्मी सरीसे पण मनोधर्मी त्याची योगस्थिती उत्तमी प्रशंसीचे. हा योग सांगितलाय, अंतकरणाचा, मनाचा बॅलन्स, सुखदुःखात मनाचा बॅलन्स हा खरा योग असतो. सता सत्कर्मी सरीसे पण मनोधर्मी त्याची योगस्थिती उत्तमी प्रशंसीची. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे. तुम्ही माझी स्तुती केली, मला आनंद होऊ नये. तुम्ही माझी निंदा केली, मला दुःख होणार नाही. पण तुम्ही माझी स्तुती केली, मला गुदगुल्या झाल्या की थोडी निंदा केली की मी थिएटरच काढणार. का रे बडव्या? मग स्तुतीने आनंद नका, निंदेने दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला, निंदेने नक्कीच दुःख होणार. हे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा. हे सुख दुःखात बांधतायत, जग नाही. दुसरं कोणी आम्हाला सुख दुःख देत नाही, आम्ही स्वतःहून सुख दुःखाची निर्मिती करतो, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगून आणि त्यात बांधल्या जातो. एक नाकाचं उदाहरण सांगतो, सगळे विषय सांगत नाही, आणि शेवटचे 5-10 मिनिट बोलून थांबतो आपण. नाक हा ज्ञानेंद्रिय, गंध हा नाकाचा विषय. सुगंधो आणि दुर्गंधो परिमळाचा भेदो, घ्राणाशी विषादू तोषू देतात. घ्राण म्हणजे नाक, सुगंधो आणि दुर्गंधो. नाक ज्ञानेंद्रिय, गंध हा नाकाचा विषय. गंध 2 प्रकारचे, एक सुगंध आणि एक दुर्गंध. नाकाला सुगंध आवडतो, दुर्गंध आवडत नाही. उदाहरण सांगतो, थोडं गलिच्छ आहे पण अतिशय वेटेज आहे त्यामध्ये. दृष्टांत आहे. समोर माझा एक माणूस बसलाय, XYZ. काळे सर मी तुम्हाला म्हणत नाही, माझ्यासमोर एक माणूस बसलाय. देशमुख साहेब तुम्हालाही म्हणत नाही, माझ्यासमोर एक माणूस बसलाय XYZ. त्याच्या उजव्या हाताला एक माणूस आहे, डाव्या हाताला एक माणूस आहे. 3 माणसं आहेत. एक सेंटरला XYZ, त्याच्या उजव्या हाताला एक माणूस आहे, डाव्या हाताला एक माणूस आहे. उजव्या हाताला बसलेला माणूस
त्याने त्या सेंटरला बसलेल्या माणसाच्या मनगटावर अत्तरचा बोळा चोळलाय आणि असा सुगंध घेतलाय. वाह क्या मजा आ रहा है. तो सेंटरचा माणूस म्हणेल सरक अलीकडे, अजून एक चोळ. नाकाला सुगंध आवडतो. ज्याने अत्तरचा सुगंध दिलाय त्याच्याबद्दल राग, प्रीती, प्रेम, सरक अलीकडे. त्यातून मनाला एक प्रचंड प्लिझंट फिलिंग, एक प्रसन्न अवस्था, एक शीतल अवस्था निर्माण होते. आणि शीतल झालेलं मन अंतर्मुख होतं, हृदयसरामाला भेटतं. मन आणि हृदयसराम यांच्या भेटीतून मला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असते. अत्तरानं तुम्हाला सुखी केलं. उजव्या बाजूने अत्तर चोळलंय पण डाव्या बाजूला बसलाय तो पादलाय. म्हणून दृष्टांत फार भेटेच आहे पण थोडा गलिच्छ आहे. डाव्या बाजूला बसलाय तो पादलाय आणि ती घाण याच्या नाकात शिरली. नाकाला दुर्गंध आवडत नाही, सुगंध आवडतो, दुर्गंध आवडत नाही. डाव्या हाताचा पादलाय, दुर्गंध नाकात शिरलाय. शिरल्या हा एक शिबी हाणतो. तुझ्या तर फलानं बिसताना एक शिबी हाणतो. हाच टाइम सापडला का? कमी खाता येत नव्हता का? सप्ताह मग कचकुलवर खातो का? फुकटची नुकती हाणतो का? भाड खाऊ लाज वाटत नाही का? उठीतून इथे त्याला शिव्या देऊन तो दुःखी केलाय समोरचा, पण स्वतःही त्याला शिव्या घातल्यामुळं नाकाने दुर्गंधी भोगली. आतून अहंकार डुसणी मारतो. बघ तुला दुर्गंधी दिली, बघ बघ बघ. हा अहंकार लय चावट आहे. आतून डुसणी मारतो. बघ 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 तुला दुर्गंधी दिली. हा पेटून उठतो. पेटून उठल्यामुळे याचं मन क्रोधित होतं. पुढच्याला दुःखी तर केले पण नाकाचा दुर्गंध भोगलाय. हा पेटून उठतो. याला क्रोधित अवस्था येते आणि क्रोधित अवस्था आली की हृदयसरामापासून मन तुटतं. ते बहिर्मुख धावतं, बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. तुम्हाला कुणी सुखी केलं कुणी दुःखी केलं सांगा बरं. आम्ही स्वतः ते सुगंधाने दुर्गंध भोगून ते अत्तराचा बोळा चोळला. आपलं शांत राहा ना, आनंदी होऊ नका. पादले त्यांनी क्रोध येणार नाही. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे. वाट ज्ञानेश्वरी टॉट अस, काय शिकवते? सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे आणि लाभालाभ न धरावे म्हणा. माझी अत्तराच्या वासाने सुगंधी होऊ नका. पादलेल्या वासाने दुःख होणार नाही. गोड गुलाबजामुन खाल्ल्याने आनंदी होऊ नका. कडू कारलं खाल्ल्याने दुःख होणार नाही. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती आणि त्रासू. म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. गुलाबजामुन खाल्ले आनंदी होऊ नका. कडू कारलं खाल्ल्याने दुःख होणार नाही. गुलाबजामुन खाल्ले आनंद झाला, कडू कारलं खाल्लं दुःख होणारच. दुःख होणार. बायकोच्या समोर मांडते ते गटागटा खाव, तो शाना नवरा. पण एका दिवशी भाजी चांगली झाली, बायकोची तारीफ केली, वाह काय भाजी केलीस ग. एका दिवशी भाजी बिघडली, तिची कुळीच काढतो. अगं पोरीची म्हातारी झालीस, तुला अजून भाजीत मीठ किती टाकावं हे कळत नाही. तिची कुळीच काढतो, उद्धार करतो तिच्या मायबापाचा. तुझ्या माईने हेच शिकवलं का बोलला? बायकोनं चांगली भाजी केली, तिची स्तुती केली. घाण भाजी केली, नक्कीच तिला शिव्या देणार. अतिशय सुंदर भाजी आहे, काही बोलू नका, गपचूप खायचं. घाण भाजी पुढे आली, तुम्ही काहीच बोलणार नाहीत. खराब भाजी गटागटा गिळाल. सुंदर भाजीने आनंद झाला, खराब भाजीने दुःख होणार. सुंदर भाजीने आनंद नका, खराब भाजीने दुःख होणार नाही. ज्ञानेंद्राचे विषय बघू नका. आई आहे, पत्नी आहे, प्रेमानं कुरवाळलंय. त्वचेला मृदुस्पर्श आवडतो. कुरवाळलंय प्रेमानं, पत्नी असो आई असो. एक आनंद वाटतो, मनाला प्रसन्न वाटतं. मनाची अंतर्मुखता, पुन्हा तेच मन आणि हृदयसराम यांची भेटी, त्यातून मनाला स्थिरता हे सुख आहे. पण आता ती आई आली ना, आईने चापटीने काठीने मारले, लाथानं मारायला लागली. सख्खी आहे पण मूल तिला ढकलून देतं. त्वचेला कठीण स्पर्श आवडत नाही. आईने प्रेमाने हात फिरवलाय, सुख झाले, ती काठीने मारायले, आईला ढकलून देईल मुलगा. मनाला क्रोधित अवस्था, मनाची बहिर्मुखता, त्यातून मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. डोळ्याला सुरेख रूप आवडतं, गाणेड रूप आवडत नाही. निसर्गता, डोळा सुंदर रूपाच्या अधीन आहे. निसर्गता, मोटरसायकलवर एखादी सुंदर बाई नवऱ्याच्या मागे बसली, माणसं वळूवळू तिच्याकडे पाहतात. हा त्या माणसाचा दोष नाहीये, त्या रूपाची ताकद आहे. एखाद्या सुंदर बाईकडे माणसं जेव्हा वळवळू पाहतात, तो त्या पुरुषाचा दोष नसतो हे समजून घ्या. त्या रूपाची ताकद असते. का? डोळ्याला निसर्गता रूप पाहायला आवडतच. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख. डोळ्याला सुरेख रूप आवडतच.
एखादी सुंदर बाई चालली पुढून, तिच्याकडे डोळे टकलावून पाहतात. मनाला एक शीतल अवस्था, मनाची अंतर्मुक्ता, मनाने रसराम यांची भेट, त्यातून मनाला स्थिरता, स्थिरतेतून सुख. आणि एखादा मोठा हत्ती पुढे आला, अगडबाम, काळी किचकीट, धडाना गोडाची, मनाला एक क्रोधित अवस्था, मनाने हृदयराम यांची ताटातूट, मन बेचैन असतील, बेचैनी अस्थिरता, हे दुःख आहे. आणि मग दाराबारा बजावतात की देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णता पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण आपे. बाबाने तुम्हाला तुमच्या जीवनात कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. एकमेकाच्या नावानं बोंबलू नका. त्यांनी मला दुःख दिलं, त्यांनी मला दुःख दिलं, बोंबलू नका म्हणले. तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तुम्ही दानिंद्राचे विषय भोगता आणि त्यातून तुम्ही स्वतः सुख दुःखाची निर्मिती करता आणि सुख दुःखात बांधल्या जातात. म्हणून दानाबारा बोलतात देखे इंद्रियाधीन होईजे ते शीतोष्णता पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण नपे. आकळीजे म्हणजे बांधल्या जातात. सुखदुःखी आकळीजे आपण नपे, स्वतःहून बांधल्या जातात. मग हे दानिंद्राचे विषय भोग कोण भोगायला लावतं? अहंकार. या अहंकाराला मारा म्हणले. अहंकाराला मारा. अहंकार कशाने म्हणतो? राम म्हणता काम क्रोधाचे धन होय अभिमान देशोधडी. राम नामानं अहंकार जातो. राम म्हणता काम क्रोधाचे धन होय अभिमान देशोधडी. राम नामानं काम क्रोध जातात, विषयाचा त्याग होतो, काम क्रोध जातात, अहंकारही मरतो. आणि म्हणून सातत्यानं रामनाम रटा. रामनाम घोका, अहंकार मरेल. नाम घेता मन निवे जिवे अमृताची स्त्रवे होता ती शकून बरवे लाभांचे. आमचं मन अतिशय हॉट आहे, तप्त आहे, अतिशय गरम आहे, याची सतत बहिर्मुख धाव आहे. पण हे गरम असलेलं मन निवतं कशानं? नाम घेता मन निवे जिवे अमृताची स्त्रवे होता ती शकून बरवे लाभांचे. आपण आंघोळीला बसलोय, काळ बदललाय. जवळपास अर्ध्याच्या पुढे खेड्यातले मुलं आहेत तुम्ही. आम्ही जुन्या पाणी घंगाळ असायचे आंघोळीला, घंगाळ सत्तल घंगाळ म्हणायचं त्याला. त्यात पाणी टाकलं आईने किंवा पत्नीने, ज्याने कोणी असेल, आणि ते पाणी लय कडक असलं तर आपण काय म्हणायचो? अगं त्यात इसण टाक ग, म्हणजे गार पाणी टाक, त्यात इसण टाक ग. त्या गरम पाण्यात इसण टाकलं, गार पाणी टाकलं की ते पाणी गार व्हायचं आणि अंगावर घेण्यास योग्य राहायचं. गरम पाणी कशाने निवलं? थंड पाण्याच्या इसणानं. मनही गरम आहे, त्याला निवायचं कशानं? हरिनामाच्या इसणानं. हरिनामाच्या इसणानं. म्हणून नाम घेता मन निवे जिवे अमृताची स्रवे होता ती शकून बरवे लाभाची. हरिनामानं तप्त मन निवतं. ते निवलं की स्थिरावतं, त्यातला अहंकार जातो. ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता, फक्त 10 मिनिट संपलंय आता माझं. ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता, नका सह्या घेऊ आता, ऐका माझं, ते शेवटी घेऊ आपण, मध्ये डिस्टर्ब करू नका, ते जाऊ दे सगळं. ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता त्यावेळेस मनातला अहंकार पळून जातो. आणि ज्यावेळेस तुमचं रामनाम थांबलंय, मनात अहंकार पुन्हा येऊन वास करतो. नरबरा लिहित आहेत, उचलली या प्राणा सदसी इंद्रियही निगते जैसी त्याचा मनोबुद्धीपासी अहंकार होय. डॉक्टर व्हियल, उचललेली या प्राणा सदसी इंद्रियही निगती जैसी त्याचा मनोबुद्धीपासी अहंकार होय. मनुष्य मेला, हा जीवात्मा ज्यावेळेस पुढच्या देहात जाण्यासाठी निघतो त्यावेळेस तो आपल्यासोबत 6 इंद्रिय घेऊन जातो. 5 ज्ञानेंद्रिय, 6वं मन. मन षष्ठाया, षष्ठा म्हणजे 6, मनासहित 6, 5 ज्ञानेंद्रिय, 6वं मन. मन षष्ठाया इंद्रियाते धनंजया देह राजूने देहापासून या गेला. मग येता था स्वर्गी, ते तर तैसेची अपंगी देहाधिक. जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघला की आपल्यासोबत जाताना 5 ज्ञानेंद्रिय, 6वं मन घेऊन जातो. हा सिद्धांत आहे. जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघाला की हे 6 इंद्रिय आपल्यासोबत घेऊन जातोच. तसं मुखामधलं रामनाम थांबलं की त्या मनामध्ये अहंकार येऊन वास करतोच. उचललेली या प्राणा सदसी इंद्रिय निगती जैसी त्याचा मनोबुद्धीपासी अहंकार होईल. मनातलं मुखातलं रामनाम थांबलं की त्यात अहंकार येऊन वास करणारच. आणि मुखात रामनाम आलं, अहंकार पळून जाणार. म्हणून रामनाम हे रामबाण औषध आहे. कशाला? अहंकार मारायला. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते. एक सासून तिला 2 सुना आहेत.
एक सोजवळ आहे आणि एक जरा चकडी आहे. चकडी कळतं ना, आधुनिक टाईपची चकडी आहे. एक सोजवळ आहे, आज्ञाधारक आहे. काहीतरी खेळ बिघडलाय, सासू गरम झाली, भडा 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 बोलायली. ती चकडी चपात्या करते आणि ही जी सोजवळ आहे, जिच्या मुखात राम नाम आहे, ती घर झाडते. सासूच्या तोंडाचा पट्टा सुटलाय. जी घर झाडते थोरली सून, तिच्या मुखात राम नाम आहे. ती सासूच्या शिव्या एन्जॉय करेल. व्हॉट आय एम सेइंग, सासूच्या शिवाय एन्जॉय करेल. एन्जॉय, शिव्या सुद्धा एन्जॉय करता येतात मुखात हरिनाम असेल तर. मुखात हरिनाम असेल तर शिव्या देणाऱ्यावर आपल्याला हसू येतं. ते म्हणतं काय कोडगय बाबा, याला शिव्या देऊ ना, काहीच फाय नाही. ती सासूच्या शिव्या एन्जॉय करायला लागली. ती सासूकडे गेली हसत हसत, म्हणले आत्याबाई काय झालंय, काय बिघडलंय, काय राहिलं असलं आम्ही करू ना, का गारगाट करायला जीवाचं, द्या ना सोडून. सासूला बॅडली रिॲक्ट होणार नाही, उलट चांगला उपदेश करेल, तिचं सांत्वन करेल आणि हसल, तिच्याशिवाय एन्जॉय करेल. का? मुखात राम नाम आहे, मुखात राम नाम आहे. अहंकार मेला, अहंकार मेला. तुम्हाला लाख शिवाय देऊ द्या, तुमची लाख निंदा करू द्या, आतून डुसणी मारायला कोणी नाहीये. तुम्ही सासूचा वाईट शब्द, निंदापर शब्द भोगणार नाही. पण मुखात राम नाम नाही, छकडी आहे, डिस्को आहे, आधुनिक काळातली. चपात्या करते आणि सासूनी 2-4 शिव्या तिला हाणल्या. शिवी कानावर पडले की बेलनं घेऊनच धावली. हो, चपात्या करत होती ना, बेलनं घेऊनच धावली. काय बडबड लावली, काय कमी केले माझ्या बापानी, टरकभर भांडे दिलेत, आवाज करायचा नाही. टरकभर भांडे दिलेत, आवाज करायचा नाही. का? मुखात रामनाम नाहीये, अहंकार पुष्ट आहे, आतून डुसणी मारतो. म्हणतो बाप, सासू शिवाय द्यायली, सासूच्या अंगात धावून जाते. का? मुखात राम नाम आहे, लाख शिवाय दिल्या, सासूच्या शिवाय एन्जॉय केल्या. मुखात राम नाम नाहीये, बेलनं घेऊन धावली. रामनाम मुखात धारण करा, अहंकार मरेल, अहंकार मेला, विषय भोग जाईल, जीवनातून सुख दुःख जाते. संत जीवन, मोबाईल पण ठेवा. संत जीवन, वापस करा त्याला. संत जीवन आणि साधारण जीवन, शेवटच्या टप्प्यात आलो मी 5 मिनिटात. संत जीवन आणि साधारण जीवन यात काय फरक असतो? नरबारा लिहित आहेत, हे विषय जया ते नाकळीती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. जो ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नाही त्याला सुख दुःख तर होतच नाही, पण त्याचा गर्भवास टळतो, म्हणजे जन्ममनाचा फेरा टळतो, तो मुक्त होतो. गर्भवासू संगती नाही तया. तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा, जो इंद्रिय अर्था नागवेची. जो इंद्रियाच्या कचाट्यात सापडत नाही तो नित्य असतो, तो मुक्त असतो. आणि जो इंद्रियाच्या कचाट्यात सापडतो, विषय भोगतो, तो बद्ध असतो. पठाण वेशीत बसलाय, तोंडात पान आहे, नाथानं गंगा स्नान करावं, स्नान करून यावं नाथ महाराजानं. पठाणानं पान चावं, तोंडात थुका जमा करावा, नाथ आले की पचकन अंगावर थुकावं. नाथानं बरं शब्दही बोलू नये, नुसतं थुकावं नाही, 2-4 घाणघाण शिवाय द्याव्यात, नाथाला वाईट बोलावं. नाथाने गुपचूप जावं, पुन्हा गंगा स्नान करावं, परत यावं. त्यांनी पान चावलंच आहे, दुसरं सप्लायर होतेच बाजूला. नाथाची भावकीच होती ती. ज्या माणसाला भावकी जास्त आहे त्याला जाळायला सरपण लागत नाही, भावकीच जाळते त्याला. माझं वाक्य लक्षात घ्या, ज्या माणसाला जास्त भावकी आहे त्याला मेल्या जाळायला सरपंच लागत नाही, भावकीच जाळते त्याला. नाथाचीच भावकी त्रास देत होते. या नाथाला क्रोध आणा म्हणायचं, येतच नव्हतं. दुसरं पान सप्लाय केले पठाणाला. नाथ आले, तोंडात पान आहे, थुका जमा केलाय, पचकन थुंकलाय. नाथाने बरं शब्द करून नये, माघारी जावं, पुन्हा गंगा स्नान करून यावं, त्यांनी पुन्हा थुंकावं, घाणघाण बोलावं. असं 108 वेळा घडलं. पठाणाच्या तोंडातला थुका संपला, थुका, त्याच्या तोंडातला थुका संपला. नाथ कंटाळे नाही, वाचाळ बोलावं, थुंकावं, थुका संपला पठाणाचा. नाथ कंटाळे नाही. का? नाथ विषय भोगत नव्हते. संत जीवन विषयातीत असतं. नाथाच्या अंगाला अत्तर लावल्याने आनंद होत नव्हता, म्हणून थुंकल्यानं दुःख होत नव्हतं. हा मुद्दा लक्षात घ्या. नाथाच्या अंगाला अत्तर लावल्यानं त्यांना आनंद होत नव्हता, म्हणून नाथांच्या अंगावर थुंकल्यानं त्यांना दुःख होत नव्हतं. तुम्हाला जर नाथाला अत्तराने आनंद झाला असता तर थुंकल्यानं नक्की दुःख झालं असतं, आणि एका ठोक्यात पठाण आडवा केला असतं. एका ठोक्यात. नाथ जागीरदार होते, 500-600 एकर जमीन होती. पंक्तीला तूप वाढायला लागले तर बुटकुले नाही, चरवीने तूप वाढायचे. बुटकुलं कळतं,
बुटकुलाने चरवी, चरवीने तूप वाढायचे आणि चरवीने तूप पिणारे नात किती ताकद असेल. एका ठोक्यात पठाण आडवा केला असता, पण नाही केला. का? अत्तर लावल्याने नाताला आनंद होत नव्हता, मग थुंकल्यानं नाताला दुःख होत नव्हतं. स्तुती केल्यानं नाताला आनंद होत नव्हता, पण घाणघाण बोलल्यानं नाताला दुःख होत नव्हतं. हे विषयातीत जीवन असतं, हे संत जीवन असतं. आणि ज्याला ते लाभलंय तो मुक्त असतो. तुकोबाराला मम्माजीने काठीने मारले आणि संध्याकाळी तेलाची वाटी घेतली आणि गेले. मम्माजी बाहेर या म्हणले. मम्माजी बघते तर तुकोबार आहे. का म्हणले? तुकोबार आहे. पोट भरलं नाही का अजून? नाही भरलं. म्हणले या बाहेर. अरे काय माणूस आहे म्हणले. अरे तुला मारलंय ना मी. मारू दे म्हणले. या. का बरं म्हणले? का आले? काय नाही म्हणले, मला मारले, हात दुखले असतील, मी तेल सोडून देतो. मी तुम्हाला मारतोय की थोपडीत माझे हात सोडा बरं तेल. तुम्ही अरे हॉल बंद करून घेताल आणि मला जाऊ द्यायचं नाही तर 8 दिवस. वाडियाच बंद करताल. वाडिया बंद. विषयातीत जीवन आहे. तुकोबाराला मारल्यानं दुःख होत नव्हतं, मृदुस्पर्शानं तुकोबाराला आनंद होत नव्हता, पण मारल्यानं दुःख होत नव्हतं. त्वचेचा विषय भोगत नव्हतं. ज्ञानोबा आहे विसोबा केसरानं जोडी फाडली. नाही ते घाण बोलावं, बरं शब्दही बोलू नये, गुपचूप निघून जावं. स्तुती केल्यानं ज्ञानोबाराला आनंद नव्हता, मग निंदा केल्यानं, गलिच्छ वर्तन केल्यानं दुःख नव्हतं. संत विषय भोगत नव्हते. का? त्यांचा अहंकार मेला होता. या सगळ्याच्या मुळाशी अहंकार आहे. अहंकार तुम्हाला विषय भोगायला होतो. निंदा स्तुती, बघ तुझी निंदा केली, आतून दुसरी मारतो अहंकार. बघ तुझी निंदा केली, तुम्ही निंदापर शब्द भोगता. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून एक उष्ण अवस्था, मनाची बहिर्मुखता, मन बेचैन असतील, बेचैनी असतील तर हे दुःख असते. आणि म्हणून अर्जुनाला बजावलंय, शेवटचे 2 मिनिट अर्जुनाला बजावलंय की अर्जुना, तू ज्ञानेंद्राचे विषय भोगशील तर तुझ्या जीवनात काय काय पैदा होईल, काय काय निर्माण होईल? सुख दुःखाची निर्मिती होईल. त्या दुःख पर्वता एवढा असेल, सुख जबा एवढा असेल. ज्ञानेंद्राचे विषय भोगशील, सुख दुःखाची निर्मिती होईल. देखे इंद्रिय विषय शिविती देत हर्ष शोक उपजती आणि अंतर अपलविती नेसंती. या ज्ञानेंद्राचे विषय भोगशील, सुख दुःखाची निर्मिती होईल. त्या सुख नॉमिनल असेल, दुःख पर्वता एवढा असेल. विषय भोगू नकोस. ज्ञानेंद्राचे विषय भोगलेस तर जीवनात पाप पुण्याची निर्मिती होईल. हे पाप पुण्य तुला संसारात बांधेल. मुंगीच्या पायत काय पाप पुण्य संसार जीवनात शिल्लक राहिलं तर संसार बंधन हे अटळ आहे. अगा कर्मे जे उरावे ते ती सुखदुःखी फळावे आणि तया ती भोगावया यावे देहा एका. मुंगीच्या पायत का पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल तर तुम्हाला ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. संसार बंधनात 84 लक्षणीत फिरावं लागतं. विषय भोगल्याने पाप पुण्य येईल, संसार बंधनात अडकसे. आणि विषय भोगातून पापाची निर्मिती जास्त आहे आणि जिथं पाप जास्त आहे तिथं तू सरळ नरकाला जाशील. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन तरी येसनी पतन गिवनसित पावे. पाप जास्त आहे, तू नरकाला जाशील. आणि मग ज्ञानेंद्राचे विषय टाक. हा ज्ञानोबाराने इथे विषय मांडलाय. त्यातला एक मुद्दा आज आपण कव्हर केलाय की ज्ञानेंद्राचे विषय भोगल्याने जीवनात सुख दुःखाची निर्मिती होते आणि ज्ञानेंद्राचा विषय भोगल्यानं तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती होते. आणि पाप पुण्य आम्हाला संसारात कसं बांधतं, ज्ञानेंद्राच्या विषय बघून पाप पुण्याची निर्मिती कशी होते, हे पाप पुण्य संसार कसं बांधतं, हे पुढच्या प्रवचनात इफ यू परमिट्स मी देन अँड देन. अनुराग, इफ यू परमिट्स मी. हो, नाही तर मी म्हणून काय उपयोग. आपण एक पैलू कव्हर केलाय सुख दुःखाचा, उरला आता पाप पुण्याचा. ज्ञानेंद्राच्या विषय बघून जीवनात पाप पुण्याची निर्मिती कशी होते आणि पाप पुण्य संसारात कसं बांधतं आणि तुम्ही 84 लक्षणीमध्ये कसे अडकता हे पुढच्या बुधवारच्या प्रवचनात आपण कव्हर करू. आणि म्हणून मूळ मुद्दा लक्षात घ्या की भगवंतानं अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, जे विवेकी असतात, जे संत असतात, त्यांची भ्रांती गेलेली असते, भ्रम गेलेला असतो. ते स्वतःला देह नाही आत्मा समजतात. आणि जो स्वतःला आत्मा समजतो, जो आत्मा असतो, त्या आत्म्याला जन्ममरण नाही म्हणून ते जन्ममृत्यू खोटे समजतात. पण ज्याची भ्रांती गेली नाहीये, जो अज्ञानात बद्ध आहे, तो स्वतःला जगत सत्य आणि स्वतःला देह आणि देह संबंधीने माझं असं समजतो. आणि मी देह आणि माझं हे समजणं ही मनाची भ्रांती असते. आणि मनाला भ्रांती का होते तर मन इंद्रियाच्या कचाट्यात जातं.
इंद्रिय मनावर पगडा ठेवतात, आपल्या ताब्यात घेतात, विषय भोगायला लावतात आणि जोपर्यंत मन त्या इंद्रियाच्या कचाट्यातून सुटत नाही तोपर्यंत त्याची भ्रांती जात नाही. ज्या दिवशी भ्रांती जाईल त्या दिवशी आत्मबोधावर येईल, स्वतःला देव समजेल आणि तुम्ही मुक्त व्हाल. पण या मनाची भ्रांती जाण्यासाठी, मन इंद्रियाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तुम्हाला ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करावा लागतो. आणि जर हे ज्ञानेंद्रियाचे विषय भोगलेच तर तुमच्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती होते. दुःख पर्वता एवढा आणि सुख जवा एवढं असतं. या इंद्रियाच्या विषय भोगातून जीवनात पाप पुण्याची निर्मिती होते. हे पाप बलाढ्य जास्त असल्यामुळे ते तुम्हाला नरकाला नेतं. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. आणि आजचा मुद्दा की नरवाळे बोलले की जगतात तुमच्या आमची जी तक्रार आहे की मी बोलून गेलो की सून म्हणते सासूने मला त्रास दिला, बाप म्हणतो पोराने मला त्रास दिला, किंवा पोरगं म्हणतो बापाने त्रास दिला, नवरा म्हणतो बायकोनी किंवा बायको म्हणते नवऱ्याने त्रास दिला. ही जी आमची तक्रार आहे, नरवाळे बोलताय तुम्ही साफ खोटं बोलतायत. तुमच्या जीवनात तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तुमच्या जीवनात सुखदुःखाची निर्मिती तुम्ही स्वतः करता का, तर तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगता. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगल्यामुळं त्यातून सुखदुःखाची निर्मिती होते. स्वतः तुम्ही सुखदुःखाची निर्मिती करता आणि त्या सुखदुःखात बांधल्या जाता. म्हणून जगतात तुम्हाला कोणी सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तुम्ही स्वतः ज्ञानेंद्रियाचे विषय भोगल्यामुळे जीवनात सुखाची निर्मिती होते, दुःखाची निर्मिती होते, त्यात तुम्ही बांधल्या जाता. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षात सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी. अनवरत भूमंडळी, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्कंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी. भजिजो आदि पुरुखी, आणि ग्रंथोपजीवे. विशेषी लोकीये, द्रष्टाद्रष्ट विजय. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.